श्री बाळूमामा प्रसन्न. अमावस्येला खूप महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला वेगळेच महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. तसेच पितरांचा आशीर्वाद मिळतो. यंदा मार्गशीर्ष दर्श अमावस्या 30 नोव्हेंबरला येणार आहे. या दिवशी काय करावे, याचे महत्त्व काय आहे हे आज जाणून घेऊया. मार्गशीर्ष अमावस्येची तारीख यंदा मार्गशीर्ष अमावस्या 30 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी सकाळी 10:29 वर सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 1 डिसेंबर 2024ला सकाळी 11:50 पर्यंत ही असणार आहे. शनिवारी ही अमावस्या येत असल्याने याला शनी अमावस्या म्हणतात. गंगा स्नान आणि दानाचे शुभ मुहूर्त. पंचांगानुसार मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर 5:08 पासून 6:02 पर्यंत असणार आहे. तसेच अभिजित मुहूर्त 11:29 पासून दुपारी 12:31 पर्यंत असेल. मार्गशीर्ष अमावस्येचे महत्त्व. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला खास महत्त्व आहे. या दिवशी गंगा नदीत किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्याने तसेच पितरांना नैवेद्य दाखवणे दान केल्याने आयुष्यातील समस्या संकटे दूर होतात. तसेच देवांचा आणि पितरांचा आशीर्वाद कायम राहतो. तसेच घरात कायम सुख समृद्धी नांदते. अमावस्येचा दिवस कालसर्पदोष, शनिदोष, घरातील दोष दूर करणे, दानधर्म इत्यादीसाठी खास महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करणे शुभ मानले जाते. सूर्यदेवाची पूजा. या दिवशी सकाळी स्नान करून तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात लाल चंदन, गहू, अक्षता आणि लाल फुले मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. याचबरोबर राशीनुसार अमावस्येचा परिणाम व उपाय व तोडगे. 1 नंबरची रास आहे मेष रास. आर्थिक स्थिती सुधारणे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. उपाय. मेष राशीच्या लोकांनी अमावस्येला तांबे, गहू, शेंगदाणे आणि गूळ दान करावे. असे मानले जाते की असे केल्याने तुम्हाला तुमच्या पूर्वजांसह सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. 2 नंबरची रास आहे वृषभ. तुमचे कौटुंबिक आणि सामाजिक संबंध दृढ होतील. यासाठी उपाय काय आहेत? आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी वृषभ राशीच्या लोकांनी तांदूळ किंवा दूध दान करावे आणि शक्य असल्यास चांदी, साखर याचे दान करावे. 3 नंबरची रास आहे मिथुन. राशीला नोकरीत अडचणी येऊ शकतात, पण यासाठी उपाय काय आहेत? अमावस्येला मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी गाईला चारा खाऊ घालावा. हनुमानजींना तुळशीची माळ अर्पण करावी आणि गोरगरीब लोकांना बुंदीचे लाडू वाटावेत. या उपायाने नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. 4 नंबरची रास आहे कर्क रास. आर्थिक स्थिती सुधारेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. यासाठी उपाय काय आहेत? तर यासाठी कर्क राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष अमावस्येला दूध, तूप, शंख, मोती आणि कापूर दान करा. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. 5 नंबरची रास आहे सिंह रास. सहकाऱ्यांसोबत काम केल्याने नशीब मिळेल. यासाठी उपाय पण आहेत. सिंह राशीच्या लोकांनी विशेषतः अमावस्येच्या दिवशी मध, लाल वस्त्र, रताळे, गूळ आणि कडधान्याचे दान करावे. या उपायाने 7 पिढ्यांना समृद्धी प्राप्त होते. 6 नंबरची रास आहे कन्या रास. नात्यात स्नेह आणि सहकार्य वाढण्याची वेळ आहे. यासाठी उपाय सुद्धा आहेत. कन्या राशीच्या लोकांनी अमावस्येला
हिरव्या पालेभाज्या, गरजूंना हिरवे कपडे आणि पक्ष्यांना बाजरी खायला द्यावी. यामुळे पूर्वज प्रसन्न होतील. 7 नंबरची रास आहे तूळ रास. आर्थिक लाभ होईल. प्रेम जीवनात सुखद बदल होण्याची चिन्हे आहेत. या राशीला काही उपाय सुद्धा आहेत. तूळ राशीच्या लोकांनी अमावस्येला असहाय्य लोकांना तांदूळ किंवा तुपाची खीर दान करावी. त्यामुळे प्रगतीचा मार्ग सुकर होतो. 8 नंबरची रास आहे वृश्चिक रास. कुटुंबात समृद्धी आणि शांततेचे वातावरण असेल. यासाठी काही उपाय सुद्धा आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांनी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी गरिबांना ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करा. 9 नंबरची रास आहे धनुरास. आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि आपल्या दैनंदिन जीवनात शारीरिक व्यायामाला समावेश कराल. उपाय सुद्धा आहेत. धनुराशीच्या लोकांनी अमावस्येला दुधात केशर मिसळून ते निराधार लोकांना वाटावे. असे केल्याने त्यांचे आरोग्य सुधारेल, पण आयुष्य सुद्धा वाढेल. तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. 10 नंबरची रास आहे मकर रास. तुम्हाला मित्र आणि कौटुंबापासून सहकार्य मिळेल. उपाय सुद्धा आहेत. मकर राशीच्या लोकांनी या दिवशी अनाथ आणि अपंग लोकांना त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्न आणि वस्त्र दान करावे. 11 नंबरची रास आहे कुंभ रास. करिअरमध्ये यश आणि सन्मान मिळवण्याची शक्यता आहे. उपाय सुद्धा आहेत. कुंभ राशीच्या लोकांनी देखील या दिवशी अनाथ आणि अपंग लोकांना त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्न आणि वस्त्र दान करावे. 12 नंबरची रास आहे मीन रास. कौटुंबिक बाबीमध्ये सावधगिरी बाळगा. लव्ह लाईफ आनंददायी राहील. उपाय सुद्धा आहेत. मीन राशीच्या लोकांनी अमावस्येला गरजूंना हरभरा डाळ, बेसन, केळी, गूळ आणि शेंगदाणे यापासून बनवलेले चिक्की, गजक इत्यादीचे दान करा. याने पितरांची तृप्ती होते असे मानले जाते.